महाकाली मंदिरात जाण्याची. तर इथं चंद्रपूरमध्ये महाकालीचं मंदिर खूप मोठं आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. आणि मी चंद्रपूरमध्ये असताना पण माझं सारखं जाणं नाही होत, वर्षातून एकदा जात असते. तर आज वेळ काढून मी म्हटलं चला जाऊन येऊया. आणि आज मंगळवार पण आहे, तर महाकालीच्या मंदिरात चला तर मग निघूया. तयारी पण झाली, चला तर मग. आम्ही इथं आहे, हे आहे जेटपुरा गेट, चंद्रपूरमधलं हे मेन गेट आहे. गेट आहे हे, आणि इथून जास्त अंतरावर नाही आहे, जवळच आलेलं महाकालीचं मंदिर. हे बघा आलेलं आहे मंदिर, महाकालीचं मंदिर आलेलं आहे. ओ मग पार्क अपोजिट करू ना गाडी, थांब ना बेटा. आपण इथं मंदिरापाशी आलेलो आहे आणि मी स्कार्फ काढणार आहे. आता खूप ऊन होते ना, मी स्कार्फ काढणार आहे. पाहू शकता तुम्ही, आपण इथं मंदिरामध्ये आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ओम गाडी पार्किंग करायला गेलेला आहे. आला का, आलं बाळा. खतम करतो ना आता. नाही, हा लिंबू पण द्या ना. आल्यानंतर इथे चप्पल ठेवून दे ना. महिन्यामध्ये खूप यात्रा होते, इथे खूप गर्दी असते. आता यात्रा चालू होईल थोड्या दिवसानं, उद्यापासून होते का? हो का? किती दिवस असते ना? हो का? लाईन लागलेली आहे मंदिरामध्ये, किती नंबर येतो आपला. हॅलो, आज जास्त गर्दी नाहीये, बरं झालं, चांगलं दर्शन होत आहे महाकालीचं. चला आपण दर्शन घेऊया. आणि हे यात्रेमध्ये पूर्ण हे पॅक होऊन जातं. आता थोड्या उद्यापासूनच यात्रा चालू होणार आहे, तर 1 महिना 15 दिवस चालते यात्रा. खूप गर्दी असते. जाऊ द्या मंदिरामध्ये आल्यानंतर किती थंड वाटते. गर्दी आहे, बरं झालं आपण वेळेवर आलो, छान दर्शन होते आपल्या मंदिरात. खूप दिवसांनी मला दर्शन घेतलेलं, 1 वर्ष झालं ना. आपण आणि आका बरोबर आलो त्यावेळेस दर्शन घेतलं ना.
तुम्हाला मी इथं झोपलेली देवी पण दाखवणार आहे, पण हे गेट बंद करून ठेवलेलं आहे. तर हे पहा, इथून खालती जाऊन पाहता येत होती. इथं थोडी गुफा आहे आणि गुफेच्या खाली तिथं बेड पलंग आहे देवीचा. आणि पलंगावरती देवी झोपलेली आहे, पण ते बंद करून ठेवलेलं आहे आता. तर तुम्हाला इथं वरतून दाखवते मी. मधनं दिसत आहे ती खालती गुफा. तर इथून देवी पहिले दिसत होती, पण आता दिसत नाही आहे. पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे आणि खाली जाण्याचा मार्ग पण बंद करून ठेवला आहे. आपण बाहेर घेऊया. घेतलं मागचं नारळ फोडून घेऊया. बंद केलेलं आहे हे. त्याशिवायची खूप गर्दी होती झोपलेली देवी पाहण्यासाठी. आता सध्या बंद केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता देवीला पाहण्यासाठी त्या बाया बघा कशा पाहत आहे जाळीमधनं. पाहू शकता तुम्ही. काही दिसत नाही ना. आणि तुम्ही पाहू शकता इथं एकदम काय नाही इथं एकदम खालती तिकडे आहे देवीचं. इकडे गाव साईडला इथं आता हे बंद करून ठेवले असल्यामुळे वरतूनच पाहतायत सगळेजण भाविक. आणि खाली पण जाऊ देत होते, पण एवढ्यामध्ये बंद करून ठेवलेलं आहे. तिकडं ती गुफा दिसते ना, तिथे देवीचा पलंग आहे आणि तिथे देवी झोपलेली आहे. आणि चंद्रपूरला सागवान खूपच आहे, त्याच्यामुळं काही हरकत नाही. सागवान दरवाजे वगैरे पण ओम नारळ फोडून येतोस का? नारळ फोडून ये. कसा भाऊया? ओम नारळ फोडून घेतलेला आहे. खूप छान फुटले बाळा. पाणी हां छान. आणि एकदम प्रसाद ठेवायचा आहे, ते काढून घ्यायची बरोबर. हळू हळू. त्यांना असं वाटायला लागलं की कॅमेऱ्यामध्ये चालू नाही दिसत. ओमा बारीक करून घेतलं बाळा आणि थोडेसे पैसे चेंज करून आण तिथं देण्यासाठी. थोडं बायकांना तिथे बसतात. आणि ह्या म्हणजे खूप वेळ झालं म्हणतात आम्हाला काहीतरी द्या काहीतरी द्या, त्याच्यामुळं ह्यांच्याकडं थोडंसं काकू वगैरे बसून तिथं पाहू शकता. या मस्त छान दर्शन झालं देवीचं. आणि मग आपल्याला थोडंसं चेंज करून
दर्शन वगैरे झालं आणि इथून मार्केटमधूनच घरी जाण्यासाठी निघालो. तिकडून चाललाय बेटा? अजून थंड घेऊया आपण काहीतरी. जेतपुरे गडकरी थांबूया आणि तिथं घेऊया आपण थंड काहीतरी. तुझं क्लासचं टायमिंग होईल मग नंतर. हां, जिमला जायचं आहे तुला? जिऱ्यामधून येता वेळेस आता म्हटलं थंडगार रस पिऊया. तर इथं रस बनवायला लावलाय मी दादांना. दादा चांगला बनवा. हां, इथं दादा रस बनवत आहे. ऊस कुठून आणताय तो तुम्ही? आमच्याकडले ऊस आहे अहो. बीडला, कोल्हापूर, सोलापूर. बर्फ पण टाकतात का? टाकलं ना बरं. टाकला का? खूप छान रस बनवला. खूप चविष्ट आहे. असं वाटतं अजून एक ग्लास पिऊ का?